हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत बटाटा न शिजवता साबुदाणा खिचडी। तर त्यासाठी मी इथं तूप घेतलं आहे, 2 चमचे तूप घेतले। तर याच्यात आपण बटाटा परतवून घेणार आहे। आता बटाटा पटकन शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेणार आहे, थोडंसं चिमूटभर घालायचं, आणि त्यामुळे बटाट्याला थोडी चव पण येते छान अशी। आणि आता आपण बटाटा छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचा, मग तो छान लागतो खिचडीमध्ये। तर फ्रेंड्स, आता मी ह्याच्यात मिरची, साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट आणि 2 चमचे मीठ घालून घेतले। आता हे मिश्रण आपण छान परतून घेऊयात। छान मंद गॅस ठेवून ना छान खरपूस परतून घ्यायचं याला। आणि ह्याच्यात थोडी ना तुम्ही साखर सुद्धा घालू शकता आणि अर्ध लिंबाचा रस पण पिळू शकता, त्यामुळे खिचडीला असा छान असा आंबट गोड तिखट असा मस्त चव येते खिचडीला। आणि त्याच्यासोबत जर थोडंसं ताक असेल तर अजून छान लागतं। तर आता मी ही खिचडी छान परतवून घेते, मस्त मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं छान परतवून घ्यायची, खरपूस होईपर्यंत, तूप सुटेपर्यंत परतवून घ्यायची, म्हणजे एकदम खिचडीला छान चव येते। तर आता मी ही खिचडी छान परतवून घेते। तर आहे ना, मी आता ह्याच्यात एक आपला पोहे खायचा चमचा साखर घालून घेणार आहे। साखर आत्ताच टाकली कारण मग त्यात छान मिक्स होती। आणि आता हे छान परतवून, आणि आता साबुदाणा छान फुलण्यासाठी, म्हणजे त्याला छान वाफ पण येण्यासाठी आणि छान असा शिजण्यासाठी आणि छान असा फुलून येण्यासाठी ना, हे जे मिक्सरचं भांड्यात आपण मिरची बारीक केली होती ना, त्याच्यात थोडंसं पाणी घेतलंय। आणि आता ते पाणी थोडंसं ह्याच्यावर असं टाकून आहे ना, आता ह्याला मिक्स करून ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून आहे ना 1-2 मिनटं आहे ना असं मंद गॅसवरती ठेवून देणार आहे मी। आता ह्याच्यावर एक झाकण ठेवते आणि ह्याला 1-2 मिनटं वाफ येऊन देते। ह्याला वाफ येते तोपर्यंत आहे ना मी छान असं मसाला दही ताक बनवणार आहे। त्यासाठी मी ह्या मिक्सरच्या भांड्यात आहे ना 4 चमचे दही घेतले आणि त्याच्यात आहे ना सेंधा मीठ आणि थोडीशी मिरची घालून आणि थोडीशी साखर घालून बारीक करून घेते। हे शेंदा मीठ, थोडीशी साखर आणि हे आता मी मिक्सरला फिरवून घेत आहे। तर हे पहा, हे झालं आपलं मसाला ताक। जर तुम्ही उपवासाला जर नसेल घेणार ना, तर तुम्ही ह्याच्यात जिरा पावडर पण टाकू शकता, खूप छान लागते। तर आता आपण खिचडी उघडून बघूया।
तर आता खिचडी छान वाफाळली आहे. तर थोडीशी आता आपण मिक्स करून आहे ना घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान अशी परतली गेली आहे. पण तरी पण अजून 1-2 मिनटं छान परतवायला लागेल. खूप छान वास येतोय खिचडीचा परतलेल्याचा. तर अजून आहे ना आपण ह्याला 1-2 मिनटं असंच झाकण लावून ठेवून देऊया आणि मग आपण वरतून बटाटा घालूयात. तर आता 2 मिनटं झाले. आता आपण पाहूया खिचडी कशी झाली. तर तुम्ही पाहू शकता खिचडी छान परतून झाली आहे. तर आता त्याच्यावरती हा आपण क्रिस्पी करून तळून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा. आणि आता गॅस बंद करून याला परत थोडा वेळ झाकून ठेवायचा. तर तुम्ही पाहू शकता इथं आपलं मसाला ताक आणि खिचडी रेडी झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया असंच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.